नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता. 10 वर्षांनंतर होणाऱ्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला असून जातीय राजकारणाच्या गणितात नवीन समीकरणे उभे राहिले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण जागा असल्यामुळे शहरातील परिचित, सर्वसमावेशक आणि सामाजिक तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम महिलांची चाचपणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परिचारक गट हा दुविधारी परिस्थितीत अडकल्याचं दिसत आहे. भालके गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ. प्रणिती भालके यांचे नाव जवळपास निश्चित झाले असल्याचे समजत आहे, तर अभिजित पाटील यांच्या गटाकडून साधना भोसले आणि प्रेमलता रोंगे यांची नावे आघाडीवर आहेत. याचबरोबर परिचारक गटाचे सर्वसाधारण जागेवर राजकीय गणिताची जुळवाजुळव करत जातीय राजकारणाचा विचार करत वैशाली वाळुस्कर आणि वैष्णवी विशाल मलपे यांना नगराध्यक्ष पदासाठी पसंती दर्शवली आहे. या राजकीय समीकरणामुळे पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रामुख्याने तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये वेळ प्रसंगी भालके व अभिजित पाटील गटाची युती होण्याचे संकेत देखील मिळत आहेत. सर्वसाधारण जागेवरील निवडणुकीत ओबीसी, एससी आणि एसटी मताचा आधार कोणाकडे जास्त येतो हे अंतिम निकालावर ठरेल. निरीक्षकाचे म्हणणे या निवडणुकीत जातीय तसेच राजकीय गटाचा प्रभाव खूप महत्वाचा ठरेल. तिरंगी सामना पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज पंढरपूर मधून आपल्या कॅमेऱ्यासमोर संपूर्ण राजकीय हालचालीचा अहवाल मांडला जाईल. त्यामुळे बघत रहा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज.